किंवा किंवा ऑफिसवरून आम्ही केसेस टाकलेले आहे, त्याचा प्रत्युत्तर आम्हाला काही मिळालेलं नाहीये आणि आम्हाला हे माहिती मिळते की कामगारांसाठी कुठला न्याय नाहीये. मग कामगारासाठी न्याय नाही तर मग हक्क मागायला कोणाला पाहिजे? आम्हाला कामगाराला न्याय देईल कोण? कामगारासाठी अशी कोणती कलम बनलेली आहे किंवा असं कोणतं स्पॉट बनलेलं आहे की भैया जेणेकरून त्या कामगाराला स्वतःची जॉब वाटण्यासाठी सुपरवायझरसाठी त्याला एक कुठे न्याय भेटणार म्हणून आम्ही कोणाकडेही गेलो ना तर कोणी न्याय द्यायला तयार नाहीये. आज आम्ही जे उपोषण करत आहे हा उपोषण आमच्या बायको पोरांना घेऊन आम्ही रस्त्यावर बसणार आहे येणाऱ्या काळामध्ये. यासाठी बसणार आहे कारण आम्ही याच्या अगोदर सुद्धा काही युनियनचे लोक आदरविनंदा बसले होते साखळी उपोषण म्हणून, काही भेटलं नाही त्यांना. काही लोकांनी पैसे घेऊन बँकेच्या पेपर घेऊन गेलो, पण आज आम्ही ज्यावेळेस आम्ही आपल्या हातात धोरण पकडलं बँक आम्हाला डायरेक्ट काढून फेकायची धमकी देत आहे. आज आमच्यासोबत इथे निलेश चिंचवाड म्हणून सुद्धा आलेले आहेत, त्यांना पण डायरेक्ट बँक काढून फेकायची धमकी देत आहे. कुठेही ट्रान्सफर करतात, ज्यांना जसं वाटते कंपनी त्या हिशोबाने करत आहे. म्हणजे ही सगळ्या गोष्टीची मनमानी सुरू आहे. कामगारांनी न्याय कोण देणार? कामगारांसाठी कुठेतरी अधिकार पडणार, केंद्र सरकारने अधिकार द्यायला पाहिजे ना. केंद्र सरकार म्हणते की आम्ही कामगारांसाठी हे काढलंय ते काढलंय, कुठल्या अँगलने काढलेलं आहे? आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो, आता मुंबईला आमची केस सुरू आहे अनफेअर लेबर प्रॅक्टिसची. ते केस आमच्या बाजूला लागून बँक बोलले की आम्हाला तुम्ही सिद्ध करून द्या, तो आम्ही आमची एम्प्लॉय आम्ही सिद्ध केलं. बँक बोलले का तुम्ही सेंट्रल मध्ये येतात ते आम्हाला सिद्ध करून द्या, आम्ही ते सिद्ध केलं. कारण की बँक म्हणते की तुम्ही स्टेट मध्ये येतात, स्टेटच्या हिशोबाने तुम्हाला वेजेस बरोबर आहे. काय वेजेस बरोबर आहे? आम्ही त्यांना म्हटलं आम्ही सेंटर आतापर्यंत जे वेजेस भेटत होते हे सगळे सेंटरच्या हिशोबाने भेटत होते. आता का ते स्टेटवरती आलेले आहे? कारण की काही लोकांनी ते स्टेटचे वेजेस सेंटरचे वेजेस स्टेटवरती घेतल्या बँकेसोबत बेल पसरून करून सगळ्या गोष्टी करून. मी एक कामगार आहे. ती भूमिका अशी झाली की कामगारांशी आमचा काय संबंधच नाहीये. कामगारांशी आम्ही बोलणारच नाही, कामगारांचा पगार करणारच नाही, ही भूमिका करून बँकेने एक अनुचित प्रथा चालवण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. म्हणून आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत बँकेला एक आवाहन करतोय की आमचं जे कामगारांच्या क्षुल्लक मागण्या आहेत ते त्यांनी पूर्ण कराव्या. याबाबत आम्ही 2020 पासून CCIT कोर्टामध्ये लेबर कमिशनरकडे, केंद्र सरकारकडे किंवा ऍक्सिस बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमिताभ सरांना खूप साऱ्या मेलबाजी केल्या, ईमेलबाजी केल्या, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची यामध्ये भूमिका किंवा कारवाई केली नाही. आणि केंद्र सरकारकडून लेबर कमिशनरकडे हिअरिंग जर लावल्या ना तर ऍक्सिस बँक कुठल्याही प्रकारे हजर राहत नाही. म्हणजे ऍक्सिस बँकेची भूमिका कशी, आम्ही कोर्टात पण उभे राहणार नाही, लेबर कमिशनर पण उभे राहणार नाही, म्हणजे हे कायद्याचं वेळोवेळी उल्लंघन करत आलेले. पण कामगारांची बाजू कोण मांडेल? आम्ही जायचं कुठं, कोणाकडे जायचं? केंद्र सरकार भूमिका घ्यायला तयार नाही, ऍक्सिस बँक भूमिका घ्यायला तयार नाही, लोकल कंपनी भूमिका घ्यायला तयार नाही. आज आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ येते, याला जबाबदार ऍक्सिस बँकच जबाबदार आहे. कारण आज पगारापासून वंचित आहे. आज कामगारांना जवळजवळ 15 ते 16,000 पगार भेटतोय. आज महागाई आभाळाला टेकलेली आहे. 15 ते 16,000 मध्ये आमचं घर कसं चालेल? आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 90% कामगारांची फॅमिली ही अडचणीत आहे. कामगारांची फॅमिली तुटण्यावर आलेली आहे. काही लोकांची तुटलेली आहे, काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे, काही लोक मानसिक टेन्शन मध्ये, कोणाला अटॅक येईल, कोणाला काय येईल, कोणी मानसिक टेन्शन मध्ये आजारी पडेल, डिप्रेशन मध्ये जाईल, हा प्रकार घडतोय. पण कुठेतरी कामगारांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आज मी युनियनचा सेक्रेटरी म्हणून बँकेला न्याय मागण्याकरता मेल केला. त्या मेल मध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू. तर त्यांनी मला खोटे आरोप करून, बिनबुडाचे आरोप करून, जे आरोप सिद्ध होणार नाही ते आरोप करून त्यांनी मला निलंबित करून ठेवलेले आहे.